महायुतीकडून सध्या विधानसभा निवडणुकीच्या जागा अद्याप घोषित झालेल्या नाही। मात्र नवनिर्वाचित विधान परिषदेचे परिणय फुके यांनी गोंदिया विधानसभा क्षेत्राची जागा ही भाजपालाच मिळेल अशी घोषणा केलेली आहे। एकंदरीतच गोंदिया विधानसभा क्षेत्रात महायुतीकडून शिवसेना शिंदे गट, अजित पवार राष्ट्रवादी, त्याचप्रमाणे भारतीय जनता पार्टी मैदानामध्ये आहे। सध्या जागेची कुठलीही चर्चा न झाल्याचे खासदार प्रफुल्ल पटेल यांनी काही दिवसांअगोदर सांगितले होते। मात्र गोंदिया विधानसभा क्षेत्राची जागा ही भाजपकडे होती आणि यंदाही भाजपही लढणार, ही मोठी घोषणा विधान परिषदेच्या परिणय फुके यांनी केलेली आहे। निश्चितच या विधानामुळे अजित पवार गटातील प्रफुल्ल पटेल हे सुद्धा या जागेसाठी इच्छुक असल्याचे दिसून आले। मात्र त्यांनी अद्याप या जागेबद्दल कुठलीही घोषणा केली नाही। यावर भारतीय जनता पार्टीने गोंदिया भंडारा जागेवर आपला दावा केल्याचे दिसून येत आहे। बघा, असं आहे की आता संपूर्ण महाराष्ट्रातल्या 288 सीटवरती या निवडणुका आहे आणि सगळीकडेच भारतीय जनता पार्टीची तयारी सुरू आहे। एक मोठ्या प्रमाणात सगळ्या कार्यकर्त्यांना परत एकत्रित करणे आणि परत त्यांना मोटिवेट करून कामाला लावणे हे काम आमच्या प्रदेशाध्यक्ष सन्माननीय चंद्रशेखरजी बावनकुळे साहेबांकडून होत आहे आणि त्यांच्या आदेशाने सगळीकडेच संपूर्ण विधानसभेमध्ये प्रत्येक मंडळामध्ये सगळीकडेच या प्रकारच्या कार्यकारिणी होणार आहे। झालेला आहे। सध्या गोंदिया विधानसभामध्ये आम्ही कोणत्या विधानसभा आपली सीट मागण्याची तयारी आहे। गोंदिया विधानसभा ही पारंपरिक भारतीय जनता पार्टीचीच सीट राहिलेली आहे आणि यावेळेस ती भारतीय जनता पार्टीचीच राहणार आहे।